आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजपचे आमदार गणपत गायकवाड आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। गणपत गायकवाड यांच्या मतदारावरून काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे, मात्र आता गणपत गायकवाड विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय, गणपत गायकवाड यांना घेऊन पोलीस आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाड हे जेलमध्ये होते, मात्र मतदानाची परवानगी त्यांनी मागितलेली होती आणि त्यांना ही परवानगी कोर्टाने दिलेली आहे आणि गणपत गायकवाड यांना घेऊन आता पोलीस विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। गणपत गायकवाड हे विधान परिषदेसाठी मतदान आता करणार आहेत, मात्र महत्त्वाची बातमी ही की काँग्रेसने गणपत गायकवाड यांच्या मतदानावर आक्षेप घेतलेला होता। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांनी पत्र देखील दिलेलं होतं, मात्र कोर्टाकडून गणपत गायकवाड यांनी रितसर परवानगी घेतलेली आहे। कोर्टाने देखील त्यांना निवडणुकीसाठी अर्थात मतदानासाठी परवानगी दिलेली आहे आणि आता पोलीस गणपत गायकवाड यांना घेऊन विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। गणपत गायकवाड आपल्या मतदानाचा हक्क आता बजावणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, अत्यंत महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आपण पाहतो आहोत। गणपत गायकवाड आता मतदानासाठी विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाड हे तुरुंगात आहेत आणि त्यांना कोर्टाकडून परवानगी मिळालेली आहे आणि आता गणपत गायकवाड हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले। दरम्यान अनिल देशमुख असतील यांनी आक्षेप घेतलेला आहे। त्यांनी म्हटलंय की मी जेलमध्ये होतो त्यावेळी मला विधान परिषदेसाठी मतदान करता आलं नव्हतं, मला परवानगी दिलेली नव्हती, मात्र गणपत गायकवाडांना ही परवानगी कशी मिळते, एकाला एक न्याय तर दुसऱ्याला दुसरा न्याय कसा, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी हीच की गणपत गायकवाड आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। तळोजा जेलमधून पोलीस त्यांना घेऊन आता विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि गणपत गायकवाड मतदानाचा हक्क बजावणार आहेत। पोलीस स्टेशनमध्येच गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आलेला होता, त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं होतं। शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर त्यांनी गोळीबार केलेला होता, मात्र आता या संदर्भात तुरुंगात असलेले गणपत गायकवाड हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। पोलीस काही वेळापूर्वीच त्यांना घेऊन विधान भवनामध्ये दाखल झाले आणि आता गणपत गायकवाड हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। विधान परिषदेसाठी भाजपचे 5 आणि एकूण महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे एका मताचं महत्त्व हे भाजपला चांगलंच माहिती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गणपत गायकवाड यांना देखील मतदान करता यावं यासाठी भाजपनं तयारी केलेली होती। रितसर परवानगी देखील कोर्टाकडून मागितलेली होती आणि आता कोर्टानं परवानगी दिल्यानंतर गणपत गायकवाड हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय, गणपत गायकवाड आता विधान भवनामध्ये पोहोचलेत, आपल्या मतदानाचा हक्क ते बजावतील। गेल्या काही दिवसांपासून गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाड हे सध्या जेलमध्ये आहेत आणि जेलमध्ये असताना आपल्याला मतदान करता यावं, आपला जो हक्क आहे तो आपल्याला बजावता यावा यासाठी गणपत गायकवाड यांनी कोर्टाकडे परवानगी मागितलेली होती आणि कोर्टाने देखील आता त्यांना परवानगी दिलेली आहे।